चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लँग्वेज स्टडी मधील एक टॉपिक पाहूया. राईट द रिलेटेड वर्ड ॲज शोन इन द एक्झाम्पल. अशा पद्धतीची डायग्राम त्या ठिकाणी विचारली जाते आणि या डायग्राम मध्ये सेंटरला एक वर्ड आपल्याला दिलेला असतो. तो नाउन असतो, ॲडजेक्टिव्ह असतो किंवा व्हर्ब असतो. त्या वर्डशी आपल्याला एक एक्झाम्पल त्या ठिकाणी दिलेलं आहे. पहा, त्यांनी एका बॉक्समध्ये हॉस्पिटल हा वर्ड आहे. हॉस्पिटल हा वर्ड नाउन आहे आणि त्या नाउनशी रिलेटेड फेमस हे काय ॲडजेक्टिव्ह आहे. त्या वर्डशी आपल्याला रिलेटेड आपल्याला ऑदर बॉक्समध्ये ॲडजेक्टिव्ह वर्ड त्या ठिकाणी आपल्याला फिल करायचे आहे. म्हणजे हॉस्पिटल या नाउनशी रिलेटेड एक एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी दिलं आहे ॲडजेक्टिव्हचं फेमस. त्यानंतर त्याच्याशी रिलेटेड ऑदर वर्ड आपल्याला या डायग्राममध्ये त्या ठिकाणी लिहायचे आहे. उदाहरणार्थ हॉस्पिटल, फेमस, हॉस्पिटल, न्यू असू शकतं म्हणजे नवीन असू शकतं. त्यानंतर पॉप्युलर असू शकतं म्हणजे लोकप्रिय असू शकतं. त्यानंतर बिग असू शकतं. त्यानंतर लोकल असू शकतं. त्यानंतर प्रायव्हेट हॉस्पिटल त्या ठिकाणी असू शकतं. म्हणजे अशा पद्धतीने आपण या हॉस्पिटल वर्डशी रिलेटेड या नाउनशी रिलेटेड वर्ड या बॉक्समध्ये त्या ठिकाणी फिलअप केलेले आहे. त्यानंतर एक्सपेन्सिव्ह असू शकतं, चीप असू शकतं. एक्सपेन्सिव्ह म्हणजे महाग, चीप म्हणजे स्वस्त असू शकतं. म्हणजे एक एक्झाम्पल आपल्याला त्यांनी त्या ठिकाणी दिलं असतं. ऑदर बॉक्समध्ये त्या वर्डशी रिलेटेड वर्ड आपल्याला त्या ठिकाणी फिलअप करायचे असतात. अशा पद्धतीने 2 मार्कासाठी एक्झाम्पल त्या ठिकाणी आपल्याला विचारलं जातं.